माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. तरी श्रीकृष्णात वा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हाशी तू. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 7 क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्यांचं विवरण सुरू आहे. भगवान परमात्म्याजवळ अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी शरणागती पत्करलेली आहे. मनुष्याला आपलं अज्ञान कळलं पाहिजे. अज्ञान कळल्यानंतर ते अज्ञान निवृत्त करण्याकरता त्याने प्रयत्न केला पाहिजे. जो पामर असतो त्याला आपलं अज्ञान कळत नाही, उलट तो अज्ञानाचंही समर्थन करत असतो. अंगा मनाशी रुची यावे, एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करणीयाचेनी नावे भलतेची करे. असा जो पामर असतो तो चुकीचं वागत असतो आणि त्या चुकीच्या वागण्याचं तो समर्थन करत असतो. पामराच्या भूमिकेतून तो कधी कधी मुमुक्षीच्या भूमिकेत जेव्हा येतो, जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पाडी सद्वासनेची. त्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान होतं, आपलं काय चुकतं हे त्याला कळतं आणि कळाल्यानंतर सुद्धा ती चूक दुरुस्त करायची असेल तर ज्या ठिकाणी ती चूक दुरुस्त होईल अशा ठिकाणी मनुष्याने गेलं पाहिजे. मग शास्त्रामध्ये असं म्हटलंय, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमम् शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये मायेतून तरुण जायचं असेल तर काय केलं पाहिजे तो उपाय सांगताना भगवान उद्धवजींना म्हणतात, तस्मात् गुरुं प्रपद्येत, तो गुरूंच्याकडे जा. गुरूंची लक्षणंही भगवंतांनी तिथे सांगितली. शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्. गुरु कसे असले पाहिजेत? नाथ महाराजांनी त्याच्यावर चिंतन लिहिताना असं लिहिलंय, जो शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थो यथोचितू निज भावे. श्रोत्रिय असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत, कृपाळू असले पाहिजेत. अर्जुनाचं भाग्य आहे, सगळ्या जगाचा गुरु अर्जुनासमोर येऊन बसलेला आहे. जगाचा गुरु अर्जुनाचा सारथी झालेला आहे. परंतु एवढे मोठे भगवान परमात्मा रथावर सारथ्य करत असताना सुद्धा लगेच अर्जुनाने भगवंताला विचारलं नाही. गुरु आपल्या जवळच असतात, गुरु आपल्या आजूबाजूलाच असतात, पण आपला अहंकार आपल्याला गुरुपर्यंत नेत नाही.
आपल्याला गुरूंच्याकडे जाऊन विचारू देत नाही आणि त्यामुळे मनुष्याचं कल्याण होत नाही. का मनुष्याच्या जीवनात त्याचा उद्धार होत नाही? जगात गुरु नाहीत म्हणून उद्धार होत नाही का? मनुष्य स्वतः सात्विक नाही, साधक नाही म्हणून उद्धार होत नाही का? मनुष्य साधनाही करतो, जगात गुरुही आहेत, मनुष्य साधनाही करतो, परंतु मनुष्याचं अज्ञान किंवा ज्ञानाचा अभिमान हाच त्याला ज्ञान होऊ देत नाही. मी कशाला कोणाला विचारू? मी माझ्या मनाला येईल तसं करणार. मला तरी काही कमी कळतंय का? मी 1000 ज्ञानेश्वरीचे पारायणे केले, मी एवढ्या पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, मी अमुक शिकलोय, मी तमुक शिकलोय, मला तरी काय कमी कळतंय का? म्हणून मनाने मनुष्य परमार्थ करत राहतो आणि मनाने परमार्थ केल्यानंतर मनोमार्गे गेला तो, अशी त्याची अवस्था होते. बरीच वर्षे निघून जातात, नंतर त्याला कळतं आपलं चुकलंय. बंकट स्वामी महाराजांच्या चरित्रात कथा आली. बंकट स्वामी महाराजांनी वैकुंठवासी लक्ष्मण महाराज इगतपुरीकर ते डोंगरात तपश्चर्या करायला गेले. अन्न पाण्याचा त्याग केला, देव भेटला पाहिजे आणि म्हणून तपश्चर्या करण्याकरता कुठे तिकडे चांदवड भागामध्ये ते गेले होते. अनेक दिवस तपश्चर्या केली, शरीर क्रूश झालं, रोग झाले. लोकांच्या लक्षात आलं ह्या माणसांनी आता जर अन्न ग्रहण केलं नाही तर हे जगणार नाहीत, म्हणून लोकांनीच त्यांना धरून आणलं आणि दवाखान्यात ॲडमिट केलं. ते म्हटले आता हा मार्ग काही योग्य नाही, मग दुसरा मार्ग, तीर्थयात्रा केल्या, सर्व काही केलं. शेवटी लक्षात आलं आता शेवटी जोग महाराजांना जाऊनच विचारलं पाहिजे. जोग महाराजांच्याकडे आधी ते शिकलेले आहेत. परत जोग महाराजांना भेटायला पुण्यात गेले. इतक्या वर्षानंतर हे आले तेव्हा जोग महाराजांनी प्रवचनाकरता ओवी घेतली. पंथ जे चुकले आपुल्या मतीने, मला वाटतं अभंग आहे तुकाराम महाराजांचा. पंथ जे चुकले आपुल्या मतीने, असं प्रमाण आहे बघा, शोधून सापडलं तर मोबाईलमध्ये. तुम्ही तयारीत राहता जा. तयावरी झाले दिशाभोली. आपल्या मनाने जो परमार्थ करतो तो मार्ग जे चुकले विदशी एकले, तयावरी झाली दिशाभोली. पंथ जे चुकले आपुल्या मतीने, तया मागे त्याचे तेचे हाल. शेवट काय? हाल दोघा एक मोहरे मागिला. पुढं वाट दाखवणाराही चुकलाय, मागचाही चुकलाय, दोघाचे एकच हाल होतात. मग म्हटले आता जोग महाराज तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू, आता आम्ही तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. साधना करत असताना, एकांतात जात असताना, एकांतात जाऊन काय करायचं हे अगोदर गुरुकडून शिकावं लागतं. मनाने जो साधना करतो त्याची साधना काहीच फल देत नाही असं नाही, परंतु पूर्ण फल देत नाही. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही. गुरु किंवा संत, अर्जुनाचं भाग्य आहे माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. अर्जुनाला जे गुरु भेटलाय, सगळ्या विश्वाचा गुरु आहे. वेदा तेही पडविता आदि गुरु तू, अशी ज्याची योग्य आहे, ज्याने वेदाला सुद्धा शिकवलेलं आहे. आणि असे भगवान परमात्मा अर्जुनासमोर बसलेले असताना सुद्धा अर्जुन महाराजांनी सुरुवातीला लगेच देवाला विचारलं नाही, आपलं डोकं चालवलंय, उलट देवाला सांगितलंय ज्ञान. भगवंतांनी दाखवलंय की जगात माणसं कशी असतात, त्यांचा का उद्धार होत नाही. बरीच माणसं आहेत ते आपल्या मनानेच परमार्थ करतात, बरीच माणसं आहेत ते उलट मलाच आणखीन तत्वज्ञान सांगतात. पण अर्जुनाचं भाग्य आहे, शेवटी अर्जुन किती केलं तरी भगवंताचे भक्त आहेत. शेवटी अर्जुनांच्या लक्षात आलं
आपण एवढं बोलतोय, धर्म सांगतोय, नीती सांगतोय, पण देव काहीच बोलत नाही. देवाला हे पटत नाही. या बोलण्याने देव प्रसन्न होत नाहीत. आणि शेवटचा मार्ग म्हणजे देवाची शरणागती स्वीकारणं. आणि म्हणून अर्जुन महाराज देवाला म्हणतात, देवा कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेतः यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमान् त्वाम प्रपन्नम. देवा, कार्पण्य नावाचा दोष माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे. अज्ञान सोडायला मी तयार नाही. मी माझं सोडायला तयार नाही. सगळ्यात मोठा कुरपण कोण? जो मी माझं सोडू शकत नाही, जो अज्ञान सोडू शकत नाही, जो जीवदशा सोडत नाही, तो सगळ्यात कंजूस. पैसा सोडणं सोपं आहे, मान सोडणं सोपं आहे, विषय सोडणं सोपं आहे, पण जीवदशा सोडणं, अहंकार सोडणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. म्हणून तो सगळ्यात मोठा कृपण आहे. म्हणून कार्पण्य दोषोपहत स्वभाव. आणि हा कार्पण्य हा दोष आहे. त्याने माणसाचा मूळ स्वभाव जो असतो तो लुप्त होतो. मूळ स्वभाव काय? जीवाचा मूळ स्वभाव काय? बोला. जीवाचा मूळ स्वभाव काय? सच्चिदानंद स्वरूप आहे जीव, परमानंद स्वरूप आहे जीव. हा परमात्माची परी ममय वांशो जीव लोके. 4 वर्ष शिकल्यापेक्षा न शिकलेली उत्तर देतात अगोदर. जीवाचा मूळ स्वभाव काय? परमात्मा स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. आणि असा असताना सुद्धा तो स्वतःला स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाच्या. म्हणजे मूळ स्वभाव गेला. जे प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडला विसरू. आत्मबोधाचा त्याला विसर झाला. अरे अर्जुना, तू विसरलास, तू कोण आहेस? मी आणि तू एकच आहे ना बाबा. पण स्वतःला अर्जुन म्हणू लागला, सखे सोयरे माझे म्हणायला लागला. पण एवढं चांगलं आहे की अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतंय. आपण मूळ स्वभाव विसरलंय हे सुद्धा कळणं फार मोठी गोष्ट आहे. आपलं चुकतंय हे कळणं फार मोठी गोष्ट आहे. नाही तर बऱ्याच लोकांना आपण काय चुकतंय हे कळत नाही, त्या चुकीचं समर्थन करतात. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. मी तुला देवा विचारतोय. आणि मग आपला स्वभाव जर त्या ठिकाणी मूळ स्वभावापासून आपण चुकलो तर आपण त्याला विचारलं पाहिजे. कोण? ज्याला मूळ स्वभाव कळतो, जो आपल्या स्वरूपात स्थित आहे. भगवान परमात्मा नेहमी आपल्या स्वरूपात स्थित असतात. तो कधीही भगवान परमात्मा आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाही. किती प्रसंग येऊ द्या, पण भगवान परमात्मा मात्र त्या ठिकाणी त्यांना कधी भ्रम निर्माण होत नाही. अर्जुन महाराज म्हणतात, मला भ्रम निर्माण झालाय. देवा मज तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले तेही नेणे. एकदा का माणसाच्या मनामध्ये भ्रांती निर्माण झाली, भ्रम निर्माण झाला, मग त्याला सगळं उलट दिसायला लागतं. आहे दोरी पण काय दिसायला लागला त्याला? साप दिसायला. आणि तो पळायला लागला भीतीने. पळता पळता पडला, डोकं फुटलं, घाबरलाय. मित्राने सांगितलं, अरे बाबा तिथे काय आहे? म्हटले, काय एवढा घाबरलाय, का पळतोय? म्हटलं, काही नाही, फार मोठा साप तुमच्या घरासमोर. चला दोघे जण पाहू. जाऊन बघता तर काय होतं. म्हणतो, उगाच माझं डोकं फुटलं, उगाच मी घाबरलो. तसा मनुष्य जन्मभर घाबरतो. मनुष्य त्या ठिकाणी जन्मभर भीतो. खरोखरीला भीतो का उगाच भीतो? कैचा धाक कैचा धाक.
तुकाराम महाराज म्हणतात, अमर आहा खरी की पहा खोटे हे, नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तिसरं चरण आहे, नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. कैचा धाक सकळी कहे आपुले, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. पण हे कोणाला पटलं तरी रुचलं तरी कळलं तरी अनुभवाला येत. मग अशा वेळेस काय करायचं? ज्याला हे अनुभवाला आलेलं आहे त्याच्याकडे जायचं, समजून घ्यायचं. म्हणून अर्जुन महाराज देवाकडे गेले म्हणजे देव समोरच आहे त्यांचे. पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता. धर्माच्या संबंधाने आता माझं मन त्या ठिकाणी काय झालंय? सम्मूढ झालंय. काय असतं? एकदा मनुष्य आपल्या स्वभावाने खाली आला की मग त्याला धर्म अधर्म काही कळत नाही. धर्म अधर्माचा विचार कोण करू शकतो? भगवान परमात्मा करू शकतो. धर्म अधर्माचा विचार जीव करू शकत नाही. आणि जीव म्हटलं की त्याची मन बुद्धी जे आहे ते काही ना काही गुणांनी लिप्त असतात. त्रिगुणांनी लिप्त होतात आणि त्रिगुणांनी लिप्त झाल्यानंतर कधी कधी मोह निर्माण होतो. मोहामुळे तो धर्माला अधर्म समजतो, अधर्माला धर्म समजतो. म्हणून धर्म सम्मूढ चेता. अर्जुन महाराजांची स्थिती अशी झाली की काय धर्म आहे नेमका कळेना. आणि मग यत श्रेयसे अन्निशितम ब्रूहि तन्मे. अर्जुन महाराजांनी भगवंताला सांगितलं, देवा जे काही श्रेय असेल ते मला सांगा. श्रेय म्हणजे अत्यंत कल्याणकारक, जे केल्यानंतर आता काही करायचं शिल्लक राहत नाही. जे कल्याण झाल्यानंतर पुन्हा कल्याण व्हावं असं वाटलं नाही पाहिजे. आणि जे कल्याण झाल्यानंतर परत अकल्याण नाही झालं पाहिजे. आपल्याला वाटतं आपलं कल्याण झालं, पण कल्याण झालं म्हणतपर्यंत भिवंडी होऊन जाते. लग्न झालं, कल्याण झालं, होत नव्हतं बरेच दिवस. अनेक त्या ठिकाणी अनुष्ठानं केली, अमुक केलं तमुक केलं, सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं. पण कल्याण झालं का आत्यंतिक कल्याण झालं तर चांगलंच आहे. होतंय काहींचं. पण पुढे रडण्याची वेळ येऊ नये. मुलगा झाला, कल्याण झालं, अमुक झालं, कल्याण झालं, 4 वर्ष झाली, कल्याण झालं. त्याला कल्याण म्हणत नाहीत. अतिकल्याण रूपत्वात. अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मृतॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन मंगलम विदुः. खरा कल्याण रूप परमात्मा आहे. खरा कल्याण रूप देव आहे. आम्ही देवाची प्राप्ती होणं हे सगळ्यात मोठं कल्याण, किंवा आत्मसाक्षात्कार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं कल्याण आहे. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूया. म्हणून त्या ठिकाणी देवा मज तैसे झाले जे मन भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले? आपलं काय हित आहे नेमकं? आपलं काय स्वरूप आहे? आपण काय नेमकं केलं पाहिजे जीवनामध्ये कळे ना. युद्ध करायचं का, भिक्षा मागायची का, पंढरपूरला जायचं, आळंदीला जायचं का, भामचंद्रावर जायचं का, घरी जाऊन लग्न करायचं, नेमकं काय कळे ना. संभ्रम निर्माण झाला, काय करावं मला सुचत नाही. आणि मग अशा वेळेस यत श्रेयस्य निश्चितम ब्रूहि तन्मे. श्रेय म्हणजे आत्यंतिक कल्याणाचं जे काय आहे. आता अर्जुन महाराजांची जी भूमिका आहे ती थोडीशी वरती गेली बरं का. आतापर्यंत युद्धाच्या संबंधी मी करू का नको का, भिक्षा मागू हे विचारत होते. पण आता मात्र अर्जुन महाराज काय विचारतात? युद्ध करू नको विचारतात का श्रेय विचारतात?
कल्याणाचं विचारायला लागलेले आहेत. आत्मकल्याण माझं कशाने होईल सांग. कारण अर्जुनाला माहिती आहे, एकदा हे झालं ना मग बाकीचं जीवनात काही होऊ द्या, युद्ध होऊ द्या, युद्ध न होऊ द्या, घरी जाऊ द्या, डोंगरावर जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, काही त्याने करू द्या, त्याला पहिलं काय झालं पाहिजे, त्याचं कल्याण कळलं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. बाकी प्रारब्धानुसार जे असेल ते होईल. म्हणून अर्जुन महाराज यत् श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे तत् मे ब्रूहि, ते मला सांग. आणि त्याच्याकरता का बाबा सांगू तुला मी, तू तर भरपूर शिकलेला आहे, तू तर मलाच अगोदर शिकवत होतास. हो शिकवत होतो देवा, पण आता नाही शिकवणार. कशावरून? शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्न. आता मी तुझा काय झालोय, शिष्य झालोय, पण अजून खरा शिष्य झालेला नाही. म्हणणं वेगळं, आम्ही तुमचे शिष्य आहे असे सगळेच म्हणतात. आम्ही सगळे जोग महाराजांचे शिष्य, आम्ही तुमचे शिष्य. कोणी ऐकत नाही, ते मनाप्रमाणे सगळं करत असतात. अर्जुन महाराज जरी म्हटले मी शिष्य आहे, तरी अर्जुन महाराज अजून देवाच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाहीत. लक्षात. आणि देवसुद्धा हुशार आहे, तो म्हणतो हा वरवरून म्हणतो का आतून म्हणतो हे देवाला कळत नाही का. माऊलीकडे येतात, माऊली तुमच्याशिवाय आम्हाला कोण नाही, आणि मनातल्या मनात म्हणतो माऊली आपले तात्पुरते येतो, इथं असं म्हणावंच लागतो. हे माऊलींना कळत नाही का, याला काय आवडतं, याच्या मनात काय चाललंय, ह्याचं नेमकं प्रेम कुठं आहे, माऊलीला कळत नाही का. त्याला वाटतं माऊली तुम्हीच आहे, तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही देवा. असं म्हणणं वेगळं आणि तसा अनुभव असणं वेगळं, तसं आतून भूमिका असणं वेगळं. पण ठीक आहे, वरून का होईना भूमिका तयार झाली. आता देवाकडे गेल्यानंतर कशी अनन्यता पाहिजे, अर्जुन महाराज त्या ठिकाणी आपली अनन्यता प्रगट करतात. तरी श्रीकृष्णा तो जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आगवे आम्हाशी तू. झाली का होई काली? नाही नाही, कालची झाली, मागची झाली ना. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. हे श्रीकृष्णा, तू कृष्ण आहेस. कृषिर्भूवाचको शब्दो नश्च निर्वृत्तिवाचक तयो ऐक्यम परब्रह्म कृष्णरित्य विधीयते. कृष्ण शब्दाचा अर्थच आहे, कृष शब्दाचा अर्थ आहे सत्ता, आणि न जे आहे म्हणजे आनंद. जो आनंदी असतो कायम, ज्याच्या आनंदात कधी बिघाड येत नाही, असा परमात्मा आहे. म्हणून तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, तू जाणणार आहेस, तुला सगळं काय कळतं. आता या तत्वाच्या बाबतीमध्ये, कर्तव्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तू जाणावंस, तू विचार करावास. आणि जाणावे शब्दातून तू सगळं जाणणार आहेस. जाणे जीवीचे तू सर्वज्ञ आहेस, सर्व शक्तिमान आहेस. धर्माच्या बाबतीत सुद्धा तू सगळं काही जाणणार आहेस. नेमका धर्म काय, अधर्म काय आम्हाला कळत नाही, पण तुला कळतं. धर्माची तू पाप पुण्य तुझे हाती. म्हणून श्रीकृष्णा तुवा जाणावे, तू जाण, तू विचार कर. आणि निकेते आम्हा सांगावे. निके म्हणजे खरं जे काय असेल, चांगलं जे काय असेल, यत् श्रेयस्यात, त्याला निक म्हणायचं. धर्माच्या बाबतीत जे काही निक असेल ते आम्हाला सांग. मी युद्ध करू का भिक्षा मागू? हे सगळं करून सुद्धा नेमकं हे सगळं करायचंय कशा करता? जे निक परमात्मा तत्व आहे ते आम्हाला सांग. का सांगायचं बाबा तुला मी? तू काय ऐकून घ्यायला तयार आहेस का बाबा? का सांगायचं त्याचं कारण आहे, तुझा आणि माझा संबंध आहे. काय संबंध आहे? जे सखा सर्वस्व
आगवे आम्हासी तू. तू माझा कोण आहेस? सखा आहेस. नुसता सखाच आहेस का? ना, आमचं सर्वस्व तू आहेस. आम्हाला दुसऱ्या कोणाचा आश्रय नाही देवा. आम्ही सगळा भार तुझ्यावर टाकलेला आहे. देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो देवाशी अनन्य असतो. काय श्लोक आहे गीतेमध्ये? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. सांगावं त्याच्यावरचे असल्यात एक दोन. जे सर्व भावी शिवखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळ उद्दमाते कवनाही नेने. आतला जो आईच्या पोटातला गर्भ असतो तो काय खटपट करतो का? तो संपूर्ण आईवर विसंबून असतात. त्यामुळं आईला त्याची सगळी काळजी. पुढं तैसा मी वाचोनी काही अनिक गोमिटेचे नाही मजचे नाम पाही जिने या ठेवले. ऐशे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासते तयाते मीची सेवी. एक वटुनी जे एकशेनी अनुसरले गा माझे वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी पडली मज. मग तीही जे जे करावे ते मजेच पडले आगवे अजात पक्षाचे नि जीवे पक्षीनी जे. हा आलंय ते आता पुढे. अनन्यता फार महत्वाची भक्तीमध्ये. देवालाही वाटतं भक्ताचं करावं, परंतु भक्त कोणत्या भक्ताचं देव करतो? जो भक्त देवाशी अनन्य असतो त्याच. चाड अनन्याची धरी नारायण आपणा समान करी रंग. अनन्या अनन्य तुका म्हणे. देव सुद्धा बघतो ना, ह्याला मी पाहिजे का दुसरं कोण पाहिजे? जो म्हणतो आज हा देव, उद्या दुसरा देव, परवा तिसरा देव, चार तिसरा देव, प्रत्येक देव म्हणतो ह्याला मदत करावी, पण दुसऱ्या दिवशी तर हा बदलतो. देव मदत करायला निघतो. अनन्य अनन्य तुका म्हणे. मग देवाला काय लागतं म्हटले? अनन्यता लागते. ए यथा माम प्रपद्यन्ते. देवाला माहिती आहे आता ह्याला माझ्याशिवाय दुसरं कोण नाही, मग देव सुद्धा करतो. आणि देवाला माहिती आहे हा 17 ठिकाणी फिरणार आहे. काय मी नाही केलं तर दुसरं कोणतरी करेल, जाऊ दे तिकडं, याला मी नकोच आहे. अर्जुन महाराज म्हणतात आता मला दुसरी, भगवान म्हणले असतील कदाचित अजून कोणाला तर विचारू नये. भीष्माचार्याला विचार, द्रोणाचार्याला विचार, कृपाचार्याला विचार, त्यांची नावं तू सारखाच घेतोय. माझे गुरु आहेत, माझे गुरु आहेत, जा बाबा तिकडं मग त्या गुरुकडं. नाही देवा, जे सखा सर्वस्व आगवे. तू माझा सखा आहेस. सखा कोणाला म्हणतात? मित्र वेगळा आणि सखा वेगळा. प्रत्युपकाराची अपेक्षा न करता प्रेम करणारा असतो तो सखा. अर्जुन महाराजांची आणि कृष्ण भगवंताची काय अर्जुन महाराजांनी जी भक्ती केलेली ती कोणत्या भावातून केलेली आहे? सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप. आत्मनिवेदना तळीची जे पीठिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. आत्मीय निवेदना तळची भक्ती आहे सख्य भक्ती. सख्य भक्ती म्हणजे भगवान आपला सखा आहे. सखा म्हणजे दोन नावं घेतली, एकाचं घेतलं की दुसऱ्याचं आलं पाहिजे. दोन शरीर पण मन एक. कुठलीही प्रतिउपकाराची अपेक्षा न करता मदत जो करतो, अर्जुन महाराज, भगवान परमात्मा अर्जुनाचा सखा आहे. आणि म्हणून तू माझा सखा आहेस. नुसता सखा आहे नाही बाबा, सर्वस्व आहेस तू माझं. सर्वस्व म्हणजे काय?
त्याचं उत्तर पुढच्या ओवीत आहे. वाचा ओवी. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. देवा, तू आमचा गुरु आहेस. आता तर म्हणत होता द्रोणाचार्य, भीष्माचार्य ते आहेत, पण खरा गुरु कोण आहेस? तूच आहेस. तू गुरु, नुसता गुरु आहेस का? बंधू, तू खरा गुरु, तू खरा बंधू, तू खरा पिता, तूच खरी आमची इष्टदेवता आणि तूची सदा रक्षिता. त्याच्यामुळे तूची सदा रक्षिता आपदी आमुते. गुरु म्हणण्याला तूच लायक आहेस. गुरु शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, किंवा गुरु शब्दाचा अर्थ गुरु. गु म्हणजे अंधार, रु म्हणजे जो निवारण करतो तो. जो श्रोत्रिय असतो, ब्रह्मनिष्ठ असतो, तो गुरु असतो, कृपाळू असतो. भगवान श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि भगवान कृपाळू सुद्धा आहेत. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती धनी कान करू. येत भीड कवनाची धरू तू मायामुची. भगवान परमात्मा कृष्ण वंदे जगद्गुरु. सगळ्या जगाचा गुरु भगवान परमात्मा. मेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. याचाच अनुवाद या ओवीमध्ये आला. तो गुरु बंधू पिता. खरा गुरु कोण आहे? जो शिष्याला भवबंधनातून सोडवतो तो खरा गुरु. नाहीतर घरोघरी गुरु आहे ती मंत्र तंत्र उपदेशिती. घरोघरी गुरु आहे ती शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मान. घरोघर गुरु आहेत, मंत्र तंत्र उपदेशणारे, हे करा ते करा सांगणार. सद्वस्तूची प्राप्ती करून दिली का? परमात्म्याची प्राप्ती करून, तो खरा गुरु. बाकीचे मग आहेत गुरु, पण मग ते शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, अमके गुरु, तमके गुरु. आणि भगवान परमात्म्याकडे ते सामर्थ्य आहे. ज्ञान देतो भगवान परमात्मा. ज्ञानदानी स्वतंत्र भजिजे गुरु. नाही का? जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी खरे गुरु आहेत. म्हणून तू माझा गुरु आहेस देवा. नुसता गुरु आहेस असं नाही, तू माझा बंधू आहेस, खरा बंधू आहेस. बंधू म्हणजे काय? तसं तर नात्याने भगवान परमात्मा आते बंधू आहेत, मामे बंधू आहेत. अर्जुनाचा आणि देवाचा तसा संबंध सुद्धा आहे. पण हे बंधुत्वाचं केवळ नातं असून चालत नाही. मागच्या वेळेस आपण बोललो, दुर्योधनाला किती बंधू होते? किती बंधू दुर्योधनाला? 99 बंधू होते. आणि 99 बंधू असून कुठे जावं लागलं? नरकात जावं लागलं. मग असे बंधू असून काय उपयोग? जे बंधनात टाकतात ते बंधू नाहीत. मग खरा बंधू आपला कोण आहे? फेडिता बंधनाचा ठाऊ, तू जगत बंधू ऐसा भाऊ. हा, बंधू बंधू कोण आहे? जो बंधनातून सोडवतो तो आपला खरा बंधू. जो बंधनात घालत असेल, बंधन निर्माण करत असेल, बंधन निर्माण होण्याला सहकार्य करत असेल, तो खरा बंधू नाही, तो लौकिकातला बंधू आहे. ठीक आहे, लौकिकातला आहे म्हणून त्याच्याशी बंधुत्वाचा व्यवहार करायचा, पण आपला खरा बंधू जर कोण असेल तो
आपलं बंधन जो सोडवतो, बंधनातून बाहेर काढतो. आता मी बंधनात अडकलोय देवा, दुःखात अडकलोय, शोकात अडकलोय, मोहात अडकलोय, आणि यातून बाहेर काढणारा बंधू जर कोण असेल तर तूच आहेस. ऐकेगा अर्थ बंधू निरंतर कारुण्य सिंधू. विषय विद्या वधू वल्लभा जय. तू आमुची, तू गुरु बंधू आणि पिता, तूच आमचा काय आहेस, खरा पिता आहेस. देव सगळ्यांचा पिता आहे. पिता हमस्य जगतो माता धाता वेद्यम पवित्रम ओंकार वृक्षामय जुरेवच. भगवान परमात्मा खरा पिता आहे, जन्म देणारा पिता आहेच. 5 पिता सांगितले नाथ महाराजांनी भागवतामध्ये. उपजले या बाळकाशी तत्वता, पंचविध जान पिता, जनिता आणि उपनेता, तिजा प्रतिपाळिता अन्नदाने. आणखीन भयापासून सोडविता, अशी पुढची ओवी आहे. जी माझी पाठ आहे तीच तुम्ही सांगताय. 5 पिता सांगितले. जो भयापासून सोडवतो तो खरा पिता, जो आपलं रक्षण करतो तो खरा पिता, भवबंधनातून रक्षण करतो तो खरा पिता. आणि अनेक लोकांना देवा तू सोडवलेस. भवसागर तरिता कार्य करीत सा चिंता, पैलो उभा दाता कटी कर ठेवून या. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. तू गुरुबंधू पिता, खरा आमचा पिता तूच आहेस. नवे नवे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. भक्तीमध्ये अनन्यता महत्त्वाची आहे. अनन्यता कशाला म्हणतात? अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अन्न सगळ्याचा आश्रयाचा त्याग करायचा नाही, देवच आपला आश्रय असं मानायचं, किंवा देवाची आपले सगळे संबंध जोडायचे. संबंध जोडून केलेली जी भक्ती आहे ती लवकर फलद्रूप होते. नुसतं राजाचं ज्ञान होऊन राजा मदत करत नाही. राजाचा ना आपला संबंध जोडावा लागतो. राजाला आपला संबंध कळावा लागतो, आपला राजाशी संबंध आहे हे कळावं लागतं. मग राजाच्या विशेष पदाचा आनंद घेता येतो. नुसतं राजा आहे कळलं, आमचा राजा कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहे. आमचा राजा कृष्ण आहे कळालंय, पण काय फायदा? अरे तो आमचा नुसता राजाच नाही, तो आमचा गुरु आहे, बंधू आहे, पिता आहे, आमचा सखा आहे. गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. मग विशेष आनंद आहे. देवाशी संबंध, म्हणून हे जे काही भक्त होऊन गेले त्यांनी देवाशी आपले संबंध जोडून भक्ती केली. कारण संबंध जोडल्यानंतर केलेली जी भक्ती असते ती लवकर फलद्रूप होत असते. काहींनी देवाला गुरु मानलं, काहींनी देवाला बंधू मानलं. द्रौपदीने देवाला काय मानलं? बंधू. म्हणून द्रौपदी करता भगवान परमात्मा धावून आले. काहींनी देवाला पिता मानलंय. अनेक भक्तांनी देवाला काय मानलंय? पिता मानलंय. कोणी कोणी देवाला पिता मानलं? पिता मानून भक्ती केलेले भक्त कोणते आहेत? देव माझा पिता आहे असं मानून देवाची भक्ती करणारे. वात्सल्यामध्ये 2 प्रकार आहेत, पितृवात्सल्य आणि शिशुवात्सल्य. देव आपला मुलगा आहे असं म्हणून भक्ती करणारी काही भक्त आहेत. देव आपला बाप आहे असं समजून करणारी भक्ती आहे. बंधू मानणारे आहेत देवाला. म्हणून ही सगळी नाती अर्जुन आणि भगवंताशी जोडली. देवा माझं सगळंच तू आहेस.
तूची आमुची इष्टदेवता. खरं आमचा इष्टदेव कोण आहे? तू आहेस. विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मातैत विठ्ठलाची. आणखीन देव आहेत. देवा मी तिकडे जाणार नाही. नाथ महाराजांचा फुलवर आहे. ऐशी दैवते केली अनंते नवस बहु फेडिलेवो, परी ते फलकड झाले शेवटी गळा येऊनी पडलेवो, बहु जाचले दुःख भोगिले चौदिशी व्यापलेवो, झाले मी उदास धरली कास सोडणी आस, पंढरी पाहुणे जीव माझा हार्शला हो, तुझं म्या फुलवरा बांधला. कोणते कोणते देव केले, कसे केले, सगळं नाथ महाराजांनी अगोदर यादी दिली. कोणत्या देवाकडे गेले आणि काय केलं आणि त्याच्यामुळं काय झालं. पण हा भगवान परमात्मा जो आहे, बाकीचे जे देव आहेत तेच भवसागरामध्ये भावदुःखात बुडालेले आहेत, तेच मोहामध्ये अडकलेले आहेत. मग मला त्या ठिकाणी ते कसे काय सोडवतील. पण माझा मात्र विश्वास आहे, तू आमची इष्टदेवता. आमची इष्टदेवता कोण आहे? हो, तूच आहेस. आमचा इष्टदेव आहेस. माझाच इष्ट आहेस असं नाही, सगळ्या जगाचा इष्टदेव कोण आहेस? तू आहेस. सगळ्या जगाचा चालक मालक तू आहेस. सगळे तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव किंवा काय कळी काळाचा भेव. सगळ्या देवांचा देव तू आहेस आणि तू आमची इष्टदेवता आहेस. म्हणजे मला तू काय आहेस? इष्ट आहेस. इष्ट म्हणजे माझ्यावर कृपा करणार आहेस. मला इष्ट तू आहेस, तुला इष्ट मी आहे. आजपर्यंत त्या ठिकाणी जेवढी काही संकट माझ्या जीवनात आली, तूची कशावरून मी तुझा इष्टदेवता आहे? तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तूच मला आमुते सदा आपदी रक्षिता तूची असती. तूची आहेस. आमच्यावर अनेक संकट आली, आपत्ती आल्या, पण या आपत्तीतून सतत रक्षण करणारा असा तू देव आहेस. निर्वाणी गोविंद पायिक पाठीशी घातला, आपण कळीकाळाशी भिडे. आमच्यावर आतापर्यंत किती संकट आली देवा, आणि या सगळ्या संकटातून तू माझं रक्षण केलं. अगदी लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला पांडवांनी. अग्नी जाळी तरी न जळती पांडव. राजसू यज्ञाच्या वेळेस द्रौपदीचे त्या ठिकाणी वाढत असताना त्या ठिकाणी विवस्त्र होण्याचा प्रसंग आला होता, पण देवाने त्या ठिकाणी चतुर्भुज केलं द्रौपदीला आणि तिने वस्त्र सावरलं. द्रौपदीची विटंबना होत असताना आपल्याला माहिती आहे, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. दुर्वास ऋषी आले परीक्षा पाहण्याकरता. दुर्योधनाने सेवा केली आणि सेवा केल्यानंतर सांगितलं, मला तुला काय आशीर्वाद देऊ. म्हटले एवढाच आशीर्वाद द्या जशी मला सेवा करण्याची संधी दिली तशी माझ्या भावांना द्या. ते कुठे आहेत? जंगलात आहेत ते. म्हणजे दुर्वास ऋषींची सेवा दुर्योधनाने केली ती चांगल्या हेतूने केली का? काही लोकांचा परमार्थ सुद्धा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, भावांनाच त्रास देण्यासाठी आले दुर्वास ऋषी. द्रौपदीवर संकट आलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देवाचा धावा केला, देव आले. म्हटले अगं द्रौपदी मलाच भूक लागली. म्हटले आता इथं माझ्यावर संकट आलं आणि तो आला भूक भूक करत परत.
मी थकलोय, मला भूक लागली, काहीतरी मला दे, काहीतरी मला दे. नाही, काहीच नाही. आता जी सूर्य थाळी अन्न देत होती ती धुवून पुसून माझं जेवण झालं की ती अन्न द्यायचं बंद करते. नाही, आणून मला दाखवते भांड. आणि तिथे एक भाजीचं पान देवानेच तयार केलं बरं का. मागे भाजी पान द्रौपदीशी. काय देवा घरी न मिळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. धावसी लवलाही शाखा देठ घेऊन. दुर्वास पातला धर्मा छळावया वनी. शाखा देठ घेऊनच आला होता बरोबर. आणि ती देठ म्हटलं आता मी खाल्ला आणि काय काळजी करू नको. भगवंतांनी ढेकर दिल्याने सांगितलं सगळं जग तृप्त होऊन जाऊ द्या. आणि मग सहदेवाला सांगितलं जा दुर्वास ऋषींना बोलून आण. इकडे भगवंतांनी ढेकर दिल्याबरोबर तिकडे सगळे शिष्य आणि दुर्वास ऋषी तृप्त झाले. आणि तृप्त झाल्यानंतर आता ते म्हटले आता हे बोलवायला येतील आपल्याला. आणि आता जर आपण नाही गेलो आणि त्यांचं अन्न वायाला गेलं तर तो भीम आहे मग गदा घेऊन बसलेला. तो आपल्याला काय जिवंत सोडणार नाही. अंबऋषीच्या प्रकारात आपल्याला काय झालं माहिती आहे. दुर्वास ऋषीला माहिती होतं म्हणून सांगितलं आता पांडव येतील, त्यांचं अन्न वायाला गेलं म्हणून आपल्याला त्रास देतील, आपल्याला सोडणार नाहीत, त्याच्या अगोदर आपला पळ काढा म्हणे. आणि सगळ्या शिष्यांना सांगितलं तुम्ही पळा तुमच्या मागे, मी पळतो. पांडव यायच्या आतच हे काय झाले सगळे पळून गेले. इकडे पांडव वाट बघत होते, सहदेव अजून काय येत नाही, सहदेव अजून काय येत नाही. दुर्वास ऋषी एखाद्या वेळेस म्हटले रात्री 12 वाजता येतील आणि अन्न मागतील. कृष्णा अन्न तर काहीच नाही तयार. म्हटले काही काळजी करू नका, आता ते कोणीच येत नाही म्हणे. गेले सगळे. मी आता द्वारकेला जातो. भगवान परमात्मा गेले. आणि तूची सदा रक्षिता आपदी आमुते. अनेक संकट आली, त्या सगळ्या संकटातून देवा तो आमचं काय केलं रक्षण केलं. आपण मागे पाहून आलो, पायीक पाठीशी घातला, आपण पुढार आला, तिथे सगळी संकट सांगितली. भीम आणि दुर्योधनाच्या गदायुद्धात भगवंतांनी वाचवलं. अहो त्या भीमाला वाचवलं आपण मागे पाहून आलोय. मला तुला भेटायचं आहे म्हणून धृतराष्ट्राने काय केलं होतं, भीमाला मारायचा बेत केला होता. भगवंतांनी काय केलं, भीमाला सांगितलं तुझ्याच वजनाचा तुझ्याच आकाराचा एक पुतळा घेऊन जा आणि पहिल्यांदा तो पुढं ठेवून मग तू जा. म्हणजे असं का करायचं देवा. म्हटले बाबाचं किती प्रेम आहे काकाचं ते तुला अगोदर कळेल. आणि धृतराष्ट्राने त्या लोखंडाच्या पुतळ्याला मिठी दिली आणि अगदी चूर्ण करून टाकलं. म्हटले भीमा आता तू जर असता तर तुझं थालपीठ केलं असतं त्या बाबाने. म्हटलं बरं झालं देवा तू मला सांगितलं, नाही तर मी काकाच्या आपलं मला काय वाटलं काका खरंच बदलले. आता काकाचा स्वभाव कधी बदलणार. तूची सदा रक्षिता जैसा शिष्या ते गुरु. सर्वथा नेने अभेरू की सरिता ते सागरू तेजी केवी. भगवान परमात्मा अर्जुन भगवंताला म्हणतात देवा वेगवेगळ्या पद्धतीने देवाची विनवणी सुरू आहे. देवाची प्रार्थना कशी करायची, तेव्हा देवाची कृपाशक्ती जागृत होते. देवाची कृपाशक्ती जागृत होण्याकरता देवाची प्रार्थना करावी लागते, देवाला आळवावं लागतं, देवाला विनंती करावी लागते, तेव्हा देव त्या ठिकाणी कृपा करतो. म्हणून अनेक अंगाने अर्जुन महाराज देवाची प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अभेरू की सरिता ते सागरू तेजी केवी. ज्याप्रमाणे हे देवा जैसा गुरु शिष्या ते सर्वथा अभेरू नेने की सागरू सरिता ते तेजी केवी. ज्याप्रमाणे गुरु जे असतात
ते त्या ठिकाणी शिष्याचा कधीही अवहेर करीत नाहीत. शिष्य एकदा शरण झाला, गुरूंच्याकडे गेला आणि गुरुला एकदा त्याने समर्पण केलं की पुढे सगळी जबाबदारी कोण घेतात? गुरु घेतात. तसं देव, आता तू माझा गुरु आहेस आणि मी त्याच्या ठिकाणी तुझा शिष्य झालेलो आहे, म्हणून आता तू माझा अवहेर करू नकोस. कदाचित शिष्यामध्ये थोडीशी असमर्थता असू शकते, अज्ञान असू शकतं, अनाधिकारित्व असू शकतं, पण गुरु समर्थ असतात. एकदा का शिष्य आला, अरे त्या गावबाला काय येत होतं सांगा बरं, पण गुरु भेटले नाथ महाराज सारखे. रेडा तसा अपात्रच आहे, पण गुरु भेटले ज्ञानेश्वर महाराज. तसं आता त्या ठिकाणी मला तू एवढा मोठा गुरु भेटलायस, सर्वज्ञ सर्वशक्तिमान जगाचा गुरु तू आहेस. आणि गुरु त्या ठिकाणी शिष्याला कधी अवहेर करत नाही. कशाप्रमाणे की सरिता ते सागरू तेजी केवी, ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नदी सागरामध्ये गेली, मग सागर म्हणतो का, ए नदी तू गटार गंगा घेऊन आली, चल बाहेर हो, म्हणतो? अवेर करतो? गंगा गेली सिंधूपाशी, तिने अवेरिले तिशी, तिने जावे कवना ठाया, सांगा मज मज सांगा पंढरी राया. तिने कुठं जायचं सांगा? जातच तो, करतच नाही अवेर. अहो त्या ठिकाणी जरी काय पाणी पाय देत आले, गाव रसे भरले, पाणी पाय देत आले, ते गंगा काय म्हणतले परते सर. गाव रसाने भरलेलं पाणी, गावरस माहिती आहे ना? हा, म्हणजे गावाचा सगळा रस त्याच्यात सोडला जातो. बघा तुम्ही वरती सिद्धबेटात येऊन बघा, असे मोठे मोठे चाललेले गावरस सगळा येऊन त्या इंद्रायणीत. पण इंद्रायणी म्हणते का, ए बाबा नको येऊ माझ्यात तू, ते पाय देत येतंय वरून. तसं गंगा सिंधू जवळ गेली. तुम्ही समुद्रासारखे आहात, तुम्ही व्यापक आहात, तुमचं अंतःकरण व्यापक आहे देवा. अनेकांचा तुम्ही समावेश करून घेतलाय, तुम्ही उदार आहात. तुझे अवदारे जाणो देतान मनसी, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याई दिदले, असे तुम्ही आहात. आणि मी गंगेसारखा आहे, माझ्यामध्ये काही दोष असतील, मला काही कळत नसेल, मी अज्ञानी असेल, पण असं असताना सुद्धा मी तुमचा स्वीकार केलाय. जशी गंगा समुद्र गंगेला अवहेर करत नाही, तसा माझा अवहेर करू नका देवा. माझा सुद्धा तुम्ही काय करा, उद्धार करा, मला तुम्ही मार्गदर्शन करा. तरी देवाने काही बघितलंच नाही अजून. ह्याला गुरु म्हणलं, बंधू म्हणलं, पिता म्हणलं, इष्टदेवता म्हटलं, पण अजून काही पाझर फुटत. आणि मग शेवटी आता अर्जुन महाराज देवाशी आपलं असलेलं आणखीन जिव्हाळ्याचं नातं, पाझर फुटावा असं नातं कोणतं आहे ते पुढच्या ओळीत लिहिले, वाचा. ना तरी अपत्या ते माये, सांडोनी जरी जाये, तरी ते कैसेनी जे ऐके कृष्णा. याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.